आणि अस्पृश्यता आज कुजत असतात. आणि त्यामुळे याचं आपण शिकलं पाहिजे आणि शिकण्याची इच्छा असेल त्यांना प्रोत्साहित केलं असेल, आरोग्य असेल, या सगळ्यामध्ये आज AIC एक प्रचंड बदल केला. शेती हा भारताचा आर्थिक कणा आहे. तिथेही AI प्रचंड काम केलं. तुम्ही जर कधी वाराणसीला गेलात आणि माझ्या शेतावर गेलात किंवा अन्य संस्थेत गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी नेहमी जी पिकं घेतली जातात आणि AIची मदत घेऊन पिकं घेतली जातात त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, उत्पादनाच्या संदर्भात आणि क्वालिटीच्या संदर्भात. आणि त्यामुळे हे तंत्रज्ञान हे विकसित व्हायला तुमची माझी वाट पाहत नाही, ते अधिक गतीने होत चाललं आहे. आणि त्याच्यासाठी ठिकठिकाणी आपण प्रयत्नाची पराकाष्ठा हा केली पाहिजे. मी आता बोलत असताना सांगितलं इथं जे आम्ही सेंटर उघडलं असं सेंटर सातारला उघडलं रयत शिक्षण संस्थेमध्ये. आणि आश्चर्य असं आहे की सातारचं ते सेंटर जे आहे त्या सेंटरमध्ये जवळपास 30,000 विद्यार्थी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये लाभ घेतात आणि अस्पृश्यता आज कुजत असतात. आणि त्यामुळे याचं आपण शिकलं पाहिजे आणि शिकण्याची इच्छा असेल त्यांना प्रोत्साहित केलं. आपल्या शेतकऱ्यांचा लँड होल्डिंग हा फार महत्वाचा विषय आहे. छोटे छोटे लँड होल्डिंग असल्यामुळं हे AI त्यांना हे तंत्रज्ञान त्यांना परवडण्यासारखं आहे. आपल्याला अर्धा एकर जर जमीन तुझ्याकडे असेल ते आपल्या ॲप्लिकेबल आहे हे आपण सिद्ध केलं आहे. हा एक नाही 10,000 शेतकऱ्यांच्या वरती. जगातली ही अशी टेक्नॉलॉजी कुठेही नाही आहे की अर्धा एकरवाला सुद्धा बेनिफिशरी होईल. आणि हे आपण सिद्ध केलेलं आहे आणि ते सगळं महाराष्ट्रात नाही सगळ्या देशाला उपलब्ध आहे. असं म्हणणं असं होतं की प्रत्येक शेतकऱ्याला 1 लाख एकरचे उत्पन्न मिळालंच पाहिजे. सबन ट्रस्ट त्या दिशेने काम करतो आहे. त्याच्यामध्ये अर्धा एकरवाला असो पाव एकरवाला असो ही विल बी बेनिफिशियल. असा मध्यंतरी महाराष्ट्रात साखर कारखाने सरकारी संस्था यांच्या बैठका घेतल्या आणि त्यांना विनंती केली की तुमचे सभासद शेतकरी जे आहेत त्याच्यामध्ये 84% शेतकरी हे 1.5 एकराच्या आसपास लहान आहेत. त्या सगळ्यांना ही सुविधा आम्ही देऊ इच्छितो. आणि गंमत अशी होती की 10,000 शेतकऱ्यांनी पैसे भरून त्याच्यात सहभागी झाले आणि तो कार्यक्रम असा सुरू झालेला देशभर चालू आहे. म्हणजे UP-मध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक आंध्र त्याच्यात सहभागी झाले आणि तो कार्यक्रम असा सुरू झालेला देशभर चालू आहे. म्हणजे UP-मध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक हे आंध्र तिथं शेतकरी आणि कारखाने आपल्याला बारामतीला येतात, शिक्षण घेतात, वापर करतात. मी फक्त एकच उदाहरण सांगेन, लोकांच्या माहिती करतं, बऱ्याचजणांना माहिती आहे. आता प्रमोद सर सांगत होते मला की ज्या माणसाकडे अर्धा एकर जमीन आहे 20 टन तो उत्पन्न काढायचा, तो आता 75 टन उपज करतो हे निम्म्या खर्चामध्ये. किंवा ॲव्हरेज आम्ही आजच्या धानात असं आलं की 35-38 टनचा ऊस हा कमीत कमी 85 टन ते 150 टन निम्म खर्च कमी होतोय खतांचा, निम्म पाण्याची बचत होते. म्हणजे हे अद्वितीय आहे. साहेबांच्या शेतामध्ये आता ते बोलणार मी सांगतो कारण मी तिथे प्रयोग केलेला आहे. साहेबकडे 30-35 टन केळी निघायची, आता 55 ते 60 टन निघतात निम्म्या खर्चामध्ये. मी त्यांना म्हणून कमिशन द्या म्हणून. हेच गोष्ट उष्टच आहे. तर काय होतं की जी व्यक्ती बोलते त्याच्याकडे काय म्हणून आम्ही ते साहेबांच्या शेतामध्ये केलं
आणि ते कुणी बघू शकतो ते गोविंद बागेमध्ये माहिती करता आपल्याला सांगतो.